मुलांचा टिफिन असो किंवा रोजचा नाश्ता असो, आज मी तुम्हाला रव्यामध्ये गाजर टाकून मस्त असा नाश्ता करून दाखवणार आहे आणि तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। अतिशय टेस्टी आणि हलका असा फुलका आणि 10 मिनिटांमध्ये होणार आहे। चला पटकन रेसिपीला आता इथे आपण सुरुवात करू। किचनमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडते की आज नाश्त्याला काय बनवायचं। इथे 1 वाटी रवा घ्यायचा आपल्याला। रवा बारीक रवा घेतलेला आहे। अर्धी वाटी आपल्याला दही टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। तर पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याला आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। इथे मी 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे। संपूर्ण मिक्स झालेला आहे। नंतर त्यामध्ये गाजर, शिमला मिरची, 1 कांदा सगळं बारीक चिरून घ्यायचं किंवा गाजर किसून घ्यायचं आहे। नंतर चवीनुसार थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। तिखट टाकायचं 1 चमचाभर, धने पावडर टाकायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला किंचित हळद टाकलेली आहे। आता सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं। एकदम पाणी टाकायचं नाही, लागेल तसं पाणी टाकायचं। 5 मिनिटं परत रेस्ट करायला ठेवायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे कसा हलका होतो आणि ढोकळा हा चिकट होत नाही। आज मी तुम्हाला मस्त असा व्हेज ढोकळा करून दाखवणार आहे। आता त्यामध्ये मी इनो टाकणार आहे किंवा तुम्ही बेकिंग सोडासुद्धा त्यामध्ये टाकू शकता, पण इनो टाकल्यामुळे मस्त असा आपला जाळीदार ढोकळा होतो। प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि टॅप करून घ्यायचं। वरून परत थोडेसे गाजर किसून टाकायचं आपल्याला आणि एका साईडला पाणी गरम करून घ्यायचं। मस्त पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये प्लेट ठेवायची आणि मोठ्याच गॅसवर आपल्याला 10 मिनिटं हा ढोकळा छान होऊ द्यायचा आहे। 10 मिनिट झाल्यानंतर आपल्याला चेक करून बघायचा। बघा आता 10 मिनिटं ठेवणार आहे आणि 10 मिनिटांनंतर आता मी चेक करणार आहे। ढोकळा तर आपला मस्त झालेला आहे आणि एखाद्या चाकूने आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। बघा बिलकुल चाकूला काही चिपकलेला नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा छान झालेला आहे। आणि ती प्लेट आपल्याला काढून घ्यायची आणि थंड करायला ठेवायचा आहे। जोपर्यंत तुमचा ढोकळा पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला काढायचं नाही आहे, कारण जर तुम्ही गरम काढलं तर तो ढोकळा निघणार नाही आणि नंतर आपल्याला काप करून घ्यायचे आहे। आता इथे उभे, आडवे आणि तिरपे असे मी मोठे मोठे काप करून घेणार आहे। तुम्ही आपल्या चौकोनी सुद्धा काप करू शकता। बघा मस्त आणि छान असा दिसत आहे। असा जर ढोकळा तुम्ही मुलांना दिला ना तर मुलं खरंच पोट भरून खाऊन येतील। पण त्याच्यामध्ये आपण परत मी काय करणार आहे, निर्लेप तव्यावर तेल टाकायचं थोडंसं आपल्याला, बाकी काहीच टाकायचं नाही आहे आणि दोन्ही साईडनी थोडासा खरपूस भाजून घ्यायचा। असा ढोकळा तुम्ही करून बघा एक वेळा। दोन्ही साईड छान झाल्यानंतर मग आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे मी तेलाची फोडणी मुळीच देणार नाही आहे आणि नंतर मुलांच्या टिफिनचा डब्बा आपल्याला भरून घ्यायचा आहे। आता याच्यासोबत तुम्ही टमाटर सॉस देऊ शकता, पण नाही दिला ना तरी पण हा खूप छान लागतो खायला। अगदी 10 मिनिटांमध्ये आपला हा टिफिन झालेला आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझे चॅनल आवडत असेल तुम्हाला एक सबस्क्राईब करा।